भगतसिंग यांना ज्याच्यामुळे फाशी झाली त्या व्यक्तीचे भर रस्त्यात कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले होते. ही हत्या बघणाऱ्यांच्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला होता. त्या गद्दाराचे नाव होते फणेंद्रनाथ घोष. त्याच्या एका छोट्याशा साक्षीने भारताचे 3 सुपुत्र भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आपले प्राण गमवावे लागले होते. 23 मार्च 1931 रोजी या तिघांना फाशी झाल्यानंतर संपूर्ण देश दुःखाच्या सागरात बुडाला होता. त्याचवेळी बिहारमधील मुझफ्फरनगर येथील मनियार गावातील 25 वर्षाचा एक युवक सुडाच्या अग्नीत जळत होता. त्या युवकाचे नाव होते वैकुंठ शुक्ल. तो HSRSचे सक्रिय सदस्य होते व महान क्रांतिकारी योगेंद्रसिंग शुक्लाचे भाचे होते. भगतसिंगांना फाशी झाल्यानंतर वैकुंठ शुक्ल यांनी एक शपथ घेतली होती. जोपर्यंत या गद्दारांच्या रक्ताने मातृभूमीतील माती लाल करणार नाही तोपर्यंत आपल्या शहीद वीरांचे बलिदान व्यर्थ आहे. इंग्रजांनी फणेंद्रनाथ घोष या गद्दाराला सरकारी साक्षीदार बनवले व त्याला बक्षीस म्हणून भारी रक्कम दिली. राहण्यासाठी आलिशान घर तसेच त्याच्या संरक्षणासाठी पोलीसही दिले. इंग्रजांना वाटले होते की त्यांनी आपल्या या मोहऱ्याला सुरक्षित केले आहे, परंतु त्यांचा हा खूप मोठा गैरसमज होता. कारण त्यांना हे माहीत नव्हते की वैकुंठ शुक्ल नावाच्या युवकाची नजर फणेंद्रनाथ घोषवर टिकून आहे. तसं बदला घेण्याचा हा प्रवास एवढा सोपा नव्हता. वैकुंठ शुक्लने आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक योजना बनवली. त्यांनी मुझफ्फरनगरपासून बेतियापर्यंत 150 किलोमीटरचा प्रवास आपल्या जुन्या सायकलवर पूर्ण केला. त्यांच्यासोबत होते त्यांचे सहकारी चंद्रमा सिंग. त्यावेळी रस्त्याने चौकाचौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. परंतु शुक्लाच्या मनात भगतसिंगांचा मृत्यूचा प्रतिशोध व सुडाची भावना इतकी पेटली होती की ते कोणत्याही बंदोबस्ताला जुमानत नव्हते. अशातच त्यावेळी त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे महागडे हत्यार किंवा कोणतेही पिस्तूल नव्हते. फक्त होती एक धारदार कुऱ्हाड आणि त्या गद्दाराचे शिर. 9 नोव्हेंबर 1932 ही तारीख इतिहासाच्या पानावर कोरली गेली. दुपारची वेळ होती. बेतियाच्या मीना बाजारात फणेंद्रनाथ घोष आपल्या काही साथीदारांसह बाजारात फिरत होता. त्याचा फार मोठा गैरसमज होता की इंग्रजांच्या सावलीत त्याला कोणी हातही लावू शकणार नाही. परंतु त्याचा हा गैरसमज थोड्याच वेळात संपणार होता. त्याच दरम्यान एवढ्या गर्दीतून वैकुंठ शुक्ल हे फणेंद्रनाथ घोष याच्या समोर येऊन उभे राहिले. त्याला काही समजण्याच्या आतच वैकुंठ शुक्लने त्यांच्यावर कुऱ्हाडीने एवढे जोरदार वार केले की फणेंद्रनाथ घोष तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याच्या शिराचे तुकडे झाले. त्यावेळी मीना बाजारात सर्वत्र दहशत पसरली. लोक सैरावैरा धावू लागले. याच संधीचा फायदा घेऊन वैकुंठ शुक्ल व त्यांचा साथीदार चंद्रमा सिंग तेथून फरार झाले. अशा पद्धतीने भगतसिंगांच्या बलिदानाचा बदला घेतला गेला. इंग्रज त्यावेळी बिथरले होते. त्यांनी बिहारमध्ये सर्वत्र नाकेबंदी केली. शेवटी सोनपत किल्ल्याजवळ वैकुंठ शुक्ल इंग्रजांच्या हाती सापडले व त्यांना अटक करून जेलमध्ये ठेवण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप नव्हता. फक्त होते समाधान, ते म्हणजे भगतसिंगांच्या बलिदानाला न्याय मिळाल्याचे. त्यांनी कोर्टात सांगितले की मी हे जे काही केले आहे ते देशासाठी व देशासाठी शहीद झालेल्या शहीदांच्या सन्मानार्थ. 14 मे 1934 रोजी गया या ठिकाणी वैकुंठ शुक्लांना इंग्रजांनी फासावर लटकवले. आज खरं तर आपल्यासाठी ही खेदाची गोष्ट आहे की या वीर क्रांतिकारकाला इतिहासात थोडीसुद्धा जागा मिळाली नाही.